नांदगाव चाळीसगाव रोडवरील गंगाधरी येथे मनमाड डेपोची बस आणि अल्टो कारचा अपघात झाला असून त्यात 2 महिला व 1 पुरुषाचा मृत्यू झाला आहे। कारमधील हे नाशिकचे रहिवासी असून या घटनेमुळे नॅशनल हायवे 753 वरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे। नांदगाव शहरातील गंगाधरीजवळ एसटी बस व अल्टो कारच्या अपघातात 2 महिलांसह 1 पुरुष मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे। या अपघातात 2 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सहकार्य केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव बस डेपोची चाळीसगाव नांदगाव बस क्रमांक MH14 BT 4498 व अल्टो गाडी MH15 CD 2057 ही चाळीसगावहून मनमाड येत होती। दिनांक 14 रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या दरम्यान बस व कारचा समोरासमोर अपघात झाला। या अपघातात अल्टो कारमधील 2 महिला 1 पुरुष मयत हे 30 ते 40 वयोगटातील होते यांचा मृत्यू झाला असून या कारमधील 2 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येत आहे। दरम्यान बसचे वाढते प्रमाण प्रवाशांना चिंतेचा विषय ठरत आहे। दरम्यान मागील महिन्यात नांदगाव तालुक्यात बसचा अपघात दोघांचा मृत्यू झाला असून दिनांक 14 रोजी बस कार अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे। या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व सहकारी पुढील तपास घेत आहेत। वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र 24 न्यूज, नांदगाव।